स्वप्नातील वाटे स्वप्न परीते नाही, घरकुल मनाचे स्पर्श फुलांच्या गावी. सुख सोबत संगत नभापरी उजळून, हे चित्र नसे रे आले मन उतरून. मन गुंफून वाटा सोबत विश्वासाची, सहवास आपुला पालखीच चंद्राची. ये उदे कधीही सुसाट वादळ वारा, तू माझी अनमी तुझाच स्तब्ध किनारा. हे अंगण कोरे त्यात नसे रांगोळी, ही बाग मोकळी त्यात नसे पाकोळी. हे घरटे कसले किलबिल त्यातून नाही, तो निमुट चिमणा अनझुरते चिवताई. किरण, बेल वाजतीये. अरे वा, छानच. किरण, जा ना रे, बेल वाजतीये. ऐकली ग मी. असं काय करतोय? जा ना, दार उघड ना, मला खूप झोप येते. थोडी चाललीस ना तर झोप जाईल, व्यायाम पण होईल आणि दारही उघडता येईल. शिवाय चहा सुद्धा करू शकशील. काय रे असं करतोस? कोण येतं? ऐक. Happy anniversary. अरे Happy anniversary. थँक्यू. Happy anniversary. थँक्यू. आज तर 7th अॅनिव्हर्सरी आहे आणि रोजेस 6च. हॅपी अॅनिव्हर्सरी. हैप्पी 7th एनिवर्सरी. आपको भी शादी की 7वीं सालगिरह मुबारक हो. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू फॉर सच अ वंडरफुल सरप्राइज. माय डियर, दिस इज जस्ट द बिगिनिंग. ओह, या. एक मिनिट. आता काय? किती वेळ लावशील? अरे किती वेळ लावशील म्हणजे काय? आज हमारा दिन है तो टाइम तो लगेगा ही ना. लेकिन हम बोर होंगे ना. चल बाजूला हो ना, मला आवरू दे ना पटकन. एक मिनिट. काय? तू ना एक काम कर, काय? दरवाजा उघडाच ठेव. चल सावट कुठचा, चल बाजूला. अरे बाजूला सावड का सावड? नाही तर काय, चल बाजूला हो ना. असं काय? बरोबर. Please. एक मिनिट. काय? असं करूया, कसं? मी आत बसतो, मस्त गप्पा मारूया आणि गप्पा मारता मारता तू आंघोळ कर. किरण, तुझं डोकं ना साफ कामातून गेलंय, अगदी साफ गेलंय. चल हो ना रे बाजूला. नाही नाही नाही. अरे काय? तू आंघोळ करेपर्यंत मी काय करायचं ते सांग. बरं सांगते. तू असं कर, तू इथे बसून छानशी कविता कर, कारण जेव्हा मी बाहेर येईन तेव्हा युल बी मेस्मराइज्ड. तुला काही सुचणार नाहीये, त्यामुळे तू इथे थांब आणि इथे बसून छानशी कविता कर. ओके?
वसंत आला म्हणालीस तू, वसंत आला म्हणालीस तू, म्हणून म्हटले वसंत आला, स्पर्शामधुनी या देहाचा अवचित कैसा कोकिळ झाला. म्हणालीस तू वर्षा येईल, म्हणालीस तू वर्षा येईल, सर एखादी अलगत भिजविल, डोळ्यांमध्ये रेखीन तुझिया या विजेचे करुणी काजळ. होता ठाऊक ऋतू एक जो, होता ठाऊक ऋतू एक जो, तुझलाही तो ठाऊक नव्हता. तू येताना वसंत, तू येताना वसंत, आणिक तू गेल्यावर, तू गेल्यावर ऋतूच नव्हता. तू गेल्यावर ऋतूच नव्हता. काय काय बघतोयस? तुला आज आपल्या लग्नाला 7 वर्ष झाले. असं तुला वाटतंय, मला नाही. मला तर तू 7 वर्षांनी तरुण झाल्यासारखी वाटतेस. ओ असं ऑफकोर्स, पण हे सगळं माझ्यामुळे. म्हणजे अगं म्हणजे फुलांना जर सतत पाणी दिलं तर फुलं कशी ताजी टवटवीत राहतात की नाही, त्याचप्रमाणे माझ्या प्रेमाच्या वर्षावामुळे तू सुद्धा ताजी टवटवीत राहिलीस. ओ मग फुलांना पाणी घालता घालता हा माळी तर म्हातारा नाही ना झाला? काय बोलतेस काय तू? पोट आहे, केस पण बऱ्यापैकी काळे आहेत मॅडम. आणि अजून तरी ऑफिसातली किंवा सोसायटीतली कुठलीही मुलगी मला अंकल म्हणत नाही आणि माझ्याकडे वळून बघितल्याशिवाय पुढेही जात नाही. ओके ओके मान्य आहे, पण आज फक्त माझं कौतुक करायचं. ओके, आणखी काय काय करायचं मॅडम? ह्याचा विचार तुम करो, मी फक्त एन्जॉय करा. ठीक आहे, देन आर यू रेडी फॉर अ डिलिशियस ब्रेकफास्ट मॅडम? ऑफ कोर्स. ओके. वाव, मस्त वास येतोय. अगं चव घेऊन बघ, कॉम्प्लेक्स येईल तुला. सो व्हॉट्स ऑन द मेन्यू शेफ? वेल, एग्स टॉस्ड इन फ्राईड ऑनियन्स विथ अ डॅश ऑफ चिली, ज्याला आपल्याकडे म्हणतात अंडा बुर्जी. अंडा बुर्जी. अँड व्हॉट आणखीन काय? आणखीन काय काय हे कळण्यात तर सगळा वेळ गेला. हे एवढंच? अरे असं काय सकाळपासून काय करत होतास तू? तुझ्यावर प्रेम, तुझं कौतुक, आजच्या दिवसाचं प्लॅनिंग आणि या बुर्जी करता कांदा कापणे, हे फ्राईंग पॅन शोधणे, ब्रेड भाजण्याकरता. फ्राईंग पॅन शोधलास, किती मग? कष्ट केलेस, किती काम केलंस रे. एनिवे, आता तू जे काही केलंयस ना ते आपण ऍडजस्ट करून घेऊ. ऍडजस्ट? हो हो म्हणजे काय? एवढं सगळं मी केलं आणि ऍडजस्ट काय? अरे म्हणजे जे काही केलंस ते आता गोड मानून घेऊ. बुर्जीत मिरची घातली आपण. चला, आई शपथ, काय झालं? चहा विसरलो. अरे मी करू का? अरे निकी और पूछ पूछ. थँक्यू. आता चहा करतेस तर प्लीज जरा ब्रेड गरम करशील? देते. थँक्यू. नीता, आता ब्रेड गरम करतेस तर माझ्याकरता एक बॉईल एग पण कर ना प्लीज. हो देते. हा, थँक्यू. बाय द वे किरण, आज आपली अॅनिव्हर्सरी आहे हे लक्षात आहे ना तुझ्या? सॉरी, सवयीचा परिणाम. नीता, आता सगळी कामं मी करणार. ओके? ओके. तू फक्त इथे येऊन बुर्जी जरा गरम करून देशील का ग? किरण, अंडाच खातो. काय मागितलंस ग?
अखंड सुख. मग साहेब काय म्हणतात? साहेब? कोण साहेब? ए तुझ्या समोर बसलेत ते. तथास्तु म्हणाले. माझ्याबद्दल काय म्हणतात ग? काय नाही म्हणाले, पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणून गोड मानून घे. त्याला समजूतदारपणा, शहाणपणा शिकव, त्याचा उद्धार कर असं म्हणाले. अच्छा. हे देवा, या तुमच्या नीता नामक दूताला माझ्या आयुष्यात पाठवून मला उपकृत केल्याबद्दल थँक्यू. खरं तर थँक्स मी म्हटलं पाहिजे, असा प्रेमळ वेडोबा माझ्या पदरात घातल्याबद्दल. ए मगाशीच ठरलं ना, आज फक्त तुझं कौतुक. तू आणि मी काय वेगळे आहोत? हं? हो, डिप्लोमॅटिक. नाही, खरं तेच सांगते. देवा, पुढले 7 जन्म तरी. अरे आता कोण आलं? देवाकडे नीट मागणं पण मागू देत नाहीत. हे त्यांना सांग, फुट बनव. काहीतरी काय? नाही नाही, बघू दे मला. कोण आलं असेल कोणास? ए नीता नीता नीता, काय? नको ना, दरवाजा नको उघडू. अरे नको, कसं? प्लीज कोण? नको उघडू ना, प्लीज अरे प्लीज पण प्लीज. का? अगं का काय, खाली तुझी आई नाही तर बहीण आली असेल. यु नो, आत्ता मला आपल्या दोघांव्यतिरिक्त इथे कोणीच नकोय. ए असं काय करतोयस रे? बेल वाजते. Please. अरे पण हे बघ, प्लीज हे प्लीज प्लीज. काय झालं? अरे काय झालं? जे कोणी खाली होते ना ते गेले. काय हे वेड्यासारखं लहान मुलासारखा करतोस हो तू? आता नाईलाज आहे माझा, घरात असं लहान मुलासारखं करणारं दुसरं कोणी नाहीच आहे, त्यामुळे मग मीच असं. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. हॅलो. हॅलो हॅलो, मी दामिनी बोलतेय. हा बोल ग. किरण, जरा नीताला फोन दे ना. नीता इकडेच आहे, बोल तू. हॅलो नीता, कुठे होता तुम्ही? अगं मगाशी मी येऊन गेले, किती वेळ बेल वाजवली, कुणी दार उघडलं नाही. अगं आम्ही जरा इथेच कोपऱ्यावर गेलो होतो. बर, मग मी आता येऊ घरी? हा अगं नाही, आता नको. आता ना आम्ही जरा बाहेर जातोय. ओके, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. किरण, तुला सुद्धा बरं का? थँक्यू. अरे नुसतं थँक्यू ने चालणार नाही, आता मला पेढे किंवा बर्फी द्या. हॅलो नीते, ऐकतेस ना? आता फॅमिली प्लॅनिंग बस करा. आता मला भाजा किंवा भाजी हवी आहे. आणि हे बघ, एकदा का वय वाढलं ना की सगळ्या गोष्टी अवघड होतात, कॉम्प्लिकेटेड होतात. मला नाही ग, पण लोक आम्हाला विचारतात, काय किरण नीताला काय मूलबाळ वगैरे. मग त्यांना काय सांगायचं आम्ही? अजून तुमचा राजा राणीचा हनीमून संपला नाही म्हणून. ताई, आपण नंतर बोलूया. विषय टाळू नका. दोघंही मला प्रॉमिस करा की पुढल्या अॅनिव्हर्सरीला तुम्ही आम्हाला गुड न्यूज. नीता, आजच्या दिवशी तरी मूड ऑफ करून घेऊ नकोस प्लीज. हे बघ, आज आपण फक्त एन्जॉय करायचं. डोंट स्पॉइल आवर डे प्लीज. चल, लेट्स गो.
कारवा हिरवे किनारे हिरव्या नदीचे चांद हा आजचा दिवस खरंच काय छान गेला नाही. असं वाटतं आजच्या दिवसाला संध्याकाळ असूच नाही. फक्त रात्र यावी. चला. थँक्यू सो मच. हे काय काय चाललंय तुझं हे? अरे म्हणजे असं नाही. थँक्यू सो मच. काय असं नाही म्हणजे काय? एकदा थँक्यू बोल पुन्हा ना. ओके बाबा ओके नाही म्हणणार. नीता तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझ्या सगळ्या गुणदोषांसकट तू मला स्वीकारलंस, माझ्यावर विश्वास ठेवलास, माझ्या संघर्षात मला साथ दिलीस. म्हणून आपण आज पुरे झालं कौतुक आता. बस झालं. चला आता निघायचं. हो चला, कारण घरी अजून एक सरप्राईज बाकी आहे. हे काय सरप्राईज? सरप्राईज कसं सांगणार कसं? असं काय? अगं सांगितलं सरप्राईज राहील का ते? Don't worry, बस कळेल तुला लवकरच. थँक्यू सो मच. पण काय रे तुम्ही मला किती घाबरवलं. हा ते सगळं आम्हाला नाही, तुझ्या नवऱ्याला विचार, त्याचा सगळा प्लॅन आहे हा. काय रे किरण, म्हणून तू मला आज दिवसभर बाहेर हिंडवलंस. काय करणार बाबा, एकुलती एक बायको आहे, एवढं तर करायलाच पाहिजे ना. आणि आजचा दिवस स्पेशल आहे ना. थँक्यू सो एक मिनिट, माझे आभार मानण्याची गरज नाही.